मोर्शी मतदारसंघातून एक मोठी ब्रेकिंग बातमी समोर येत आहे। विक्रम ठाकरे यांच्या नेतृत्वात वरुडेतून मोर्शीकडे शेतकरी आक्रोश ट्रॅक्टर मोर्चा निघालाय। तर सध्या भर पावसात विक्रम ठाकरे यांच्यासह शेकडो शेतकरी या मोर्चात सहभागी झाले आहे। आम्ही या मोर्चाचा आढावा घेतलाय, पाहूया। आता विक्रम ठाकरे यांच्या नेतृत्वात शेतकरी आक्रोश ट्रॅक्टर मोर्चा जो आहे मोर्शी शहरात दाखल झालेला आहे आणि या भर पावसाचे आहे जे शेकडो शेतकरी आता जात आहे। आता मोर्शीमध्ये दाखल झालेला आहे आणि भर पावसात विक्रम ठाकरे यांच्यासह शेकडो शेतकरी हजारो शेतकरी जे आहे ते आता या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहे। आपण जर बघितलं तर मोठा हा मोर्चा आहे, शेकडो ट्रॅक्टर या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहे। विशेष म्हणजे भर पावसातही 33 किलोमीटरचा प्रवास करून हा मोर्चा आता मोर्शी शहरात दाखल झालेला आहे। पूर्ण झाल्या शेतकऱ्यांना फळगळतीचे पैसे असे कसे विकसित, कारण मी शेतकरी आहे आणि शेतकऱ्याच्या भावना या शेतकऱ्याविषयी कशा राहतात हे आपल्याला चांगल्या माहिती आहे। जवान अशा कशा होत नाही, शेतकरी शेतमजुरांच्या मागण्या पूर्ण। विक्रम ठाकरे यांच्या नेतृत्वात शेतकरी आक्रोश ट्रॅक्टर मोर्चा वरुडेतून मोर्शीकडे निघालेला आहे। आपल्यासोबत माजी सभापती विक्रमभाऊ ठाकरे आहे। कशासाठी हा मोर्चा चाललेला आहे? आपल्याला माहित आहे की आपला भाग हा विदर्भाचा संत्रा उत्पादकाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखला जातो आणि मागच्या वर्षी सुद्धा बांगलादेशाच्या आयात निर्यात धोरणामुळे आपल्या भागातल्या कास्तकारांना कमोडं मोडलं होतं आणि मोठ्या उमेदीनं यावर्षी सुद्धा संत्रा उत्पादन करण्यासाठी व्याजानं आपल्या नातेवाईकांकडून पैसे, दोस्त मित्रांकडून पैसे आणले आणि पिकवला सुद्धा। पण सततच्या 2 महिन्यापासून जो सततचा पाऊस आपल्या भागात होत आहे तर जवळपास 90% बगीचे हे जमीनदोस्त खाली आलेले आहेत आणि पूर्ण हवालदिल या भागातला कास्तकार त्या ठिकाणी झालेला आहे। म्हणून शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आणि हेक्टरी निदान 1 लाख रुपये मदत या शासनाने आपल्या कास्तकार बांधवांसाठी केली पाहिजे म्हणून हा एक ट्रॅक्टर मोर्चा। आणि दुसरं जे इतर पीक आहेत संत्रा, तूर, कापूस, सोयाबीन हे सुद्धा सततच्या पावसामुळे पूर्णतः नष्ट झालेले आहे। तर निदान कुठलेही फुल नाही फुलाची पाकळी तर त्यांना सुद्धा हेक्टरी 50,000 रुपयाची मदत हे शासनाने या ठिकाणी जाहीर करावी म्हणून शेतकऱ्यांना सोबत घेऊन शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर घेऊन आम्ही या ठिकाणी एसडीओ कार्यालयाकडे निघालेलो आहोत। आणि तिसरी मागणी जे उन्हाळ्यामध्ये गारपीट आपल्या भागामध्ये झालेलं होतं वरुड मोर्शी भागामध्ये, त्यातल्या काही मंडळं समाविष्ट करण्यात आले आणि काही मंडळं सोडण्यात आलेले आहे। तर जे सोडलेले मंडळ आहेत त्यांना सुद्धा समाविष्ट या भागात करण्यात यावं म्हणून हा ट्रॅक्टर मोर्चा आपण घेऊन निघाले। आपण तहसील कार्यालय येथे धरणे आंदोलन केलेलं होतं, त्यानंतर आपल्या मागण्यांची दखल घेण्यात आली नाही। आता ट्रॅक्टर आक्रोश मोर्चा निघालेला आहे। यानंतर जरी शासनाने दखल घेतली नाही तर पुढचं पाऊल काय असेल? मी तुम्हाला तेव्हा सुद्धा बाईट दिली होती की सगळ्यांना विचारात घेऊन समोरचं पाऊल टाकू। आम्ही सगळ्या कास्तकारांची एक मीटिंग झाली, सगळ्या कास्तकारांनी एक ठरवलं की आपण ट्रॅक्टर मोर्चा या ठिकाणी काढायला पाहिजे। आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन ट्रॅक्टर मोर्चा निघालेला आहे आणि याच्यानंतर सुद्धा जर कुठल्याही प्रशासनाने याच्याकडे जर लक्ष वेधलं नाही किंवा आमच्या मागण्या पूर्ण जर त्यांनी केल्या नाही तर पुन्हा कास्तकारांची वरुड मोर्शी भागातल्यांची मीटिंग घेऊन समोरचं पाऊल टोकाचं काय उचलायचं तर त्यांना विश्वासात घेऊन आम्ही आपण बघू शकतो विक्रम ठाकरे आपण माझ्या पाठीमागे जो आहे तो मोर्चा मोठ्या प्रमाणात निघालेला आहे आणि हा मोर्चा आता वरुडेतून निघालेला असून वरुड पासून मोर्शीकडे प्रस्थान करते आहे। शेकडो शेतकरी जे आहे या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। आपला
जे माल आहे शेतीतील ते पीक आता घेऊन मोर्शीकडे हा ट्रॅक्टर मोर्चा निघालेला आहे। मोर्शी येथे नेमकं काय घडणार आहे हे देखील आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। पाहत राहा अमरावती टुडे न्यूज।